तुझ्या 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 रूपाचं चांदन. निघा, मला कोणाचं काय बी ऐकायचं नाही. निघा सगळ्यांनी. जा, मला काय करायचे ते न्यास ठरवी. निघा आतमध्ये. दत्ता, अरे कुठे निघालास? महादेवाच्या मंदिरात. नक्षत्रामुळे आज दत्ताभाऊनी दारूची बाटली फोडली. दत्तगुरु, तुमच्यापासून काहीच लपलं नाही. म्हणूनच तर तुम्ही न मागता सगळं देता. मला काय हवंय आणि मला कशाची गरज आहे हे तुमच्याशिवाय जास्त कुणाला समजतं. पण आज मला काय हवंय ते मी तुम्हाला सांगणार आहे. मला दत्ता साहेबांच्या चेहऱ्यावर हसू हवंय. मला मला त्यांच्या डोळ्यात ती निरागसता परत हवी, जी निरागसता ते हरवून बसले. आज त्यांनी पहिल्यांदा माझं ऐकलं. पण दत्तगुरु, त्यांनी माझं ऐकलं नाही तरी चालेल, पण त्यांनी स्वतःच्या मनाचं तरी ऐकावं. दत्तगुरु, दत्तासाहेबांचं मन तुमच्यासारखंच निर्मळ आहे. बस ते निर्मळ मन थोडं गढूळ झालंय. त्यांच्या मनात काय आहे मला माहित नाही, पण माझ्या मनात काय आहे ते मी तुम्हाला सांगते. मला त्यांच्या आयुष्यात वाद बनून पेटत राहायचंय. मला जास्तीत जास्त जळायची शक्ती द्या, ज्यानं दत्तासाहेबांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरेल. मला दत्तासाहेबांना रेखाच्या दुःखातून बाहेर काढायची शक्ती द्या. आज वाड्यामध्ये ते घडलं जे आजवर कधीच घडलं नाही. नाहीतर दत्ताभाऊने दारू सोडली म्हणायची. असं काय बी नाही. उगाच काय बी अर्थ काढू नका तुम्ही. दत्ता भाऊला चांगलं ओळखतोय मी. आता गेलाय तो मंदिरात. राज्याला मदिरा प्यायल्या बगर घरात येतच नाही. लिहून घ्या. ओ कलाताई, लागली पाहिजे नाही म्हणजे बाहेर जे घडलं त्याच्यानंतर तुम्हासनी नक्षत्राचे पाय धुवायचे आहेत, त्यांचं पाणी प्यायचं आहे. आठवतं का? हा, ताई साहेबांसोबत बोलला होता तुम्ही. आणि हा, दत्ताभाऊ दारू न पिता आले तर ताई साहेब गोटा साफ करायला सांगायचं का? काय केला ताई? हा, लावताय पाहिजे इथं ताई साहेबांच्या समोर यो शंकर्या पैज लावतोय. हा, लावता पाहिजे. शंकर्या, उगाच तोंड चालू न ग. आईसाहेब, तुम्ही डोक्यावर बसवून ठेवलं याला. हॉस्पिटल मध्ये सुद्धा यानं पिस्तूल उगारली होती माझ्यावर. अगं इतकी चिडतेस कशा पाहिजे तू? आणि तू काय त्याला आज ओळखतीस होय? तसं बी त्यो दत्ताचं चांगलं व्हावं म्हणूनच बोलायला ना गो, हे महत्वाचं. वय ताई साहेब, अहो माग नक्षत्रानं दत्ताभाऊंच्या कपाडातल्या समद्या बाटल्या रिकाम्या केल्या दारूच्या. तेव्हा दत्ताभाऊ लई भडकले होते. पण आज आई अंबाबाई
आणि दत्त महाराज तुमचा आशीर्वाद लाभला म्हणायचा. खरंय. पण हे समज आपल्या नक्षत्रामुळेच झालं. हो पास की आता सपो की विषय हा गेलाय ना मग मंदिरात तो कशा पायी एवढं कौतिक चाललंय त्याचं हा नक्षत्रा जा जाऊन खायचं प्यायचं बघ काहीतरी जा. वय थांब नक्षत्रा. तुझ्यावर एक कामगिरी सोपवली होती. दत्ताला व्यसन मुक्त करायची आणि ती मोहीम तू फत्ते केलीस. तुझा अभिमान आहे आम्हाला. नक्षत्र अजून एक कामगिरी तुला पार पाडायची. राज्य गुलामगिरीतून सोडवायचं. होय दत्ताला रेखापासून तोडायचं. आई साहेब हो काय बी काय बोलताय तुम्ही हा अहो, ही पोरगी या घरातली नाही. असं मग आपल्या घरातली पोरगी आणि दत्ताची बहीण काय करते ते वेगळं सांगायला लावू नका आम्हाला. येळीस तोंडावर नाहीतर तोंड लपवाया जागा मिळणार नाही. नक्षत्र दत्ताने तुला रेखाबद्दल समज सांगितले ना. वय पण जे आम्हाला माहिती ते नसल सांगितलं. काय आहे सर? रेखा हिता आलती ती फक्त पैशांसाठी. दत्ताला इकत घ्यायचा डाव होता तिचा. निर्माचं नाटक करून या वाड्यातल्या तिजोरीवर तिला हात मारायचा होता. दत्तावर प्रेम नव्हतंच तिचं प्रेम होतं ते या वाड्यातल्या दागिने जमीन जुमला पैसा अडका याच्यावर. तिला दत्ताचं प्रेम कधीच कळलं नाही. कळलं असतं तर दत्तासारख्या पोराला ती कधीच सोडून गेली नसती. पण आज ती परत येते आणि ते आल्यावर दोनच गोष्टी घडू शकतात. एक तर तो तिला ठार मार किंवा तिच्याशी लगीन कर. आणि या दोन्ही बी गोष्टी त्याच्यासाठी घातक आहेत. काय बी झालं तरी दत्ताला वाचवाया हवं. आणि हे काम या घरातल्या नात्यांकडून कधीच व्हायचं नाही. आई साहेब हे समजा बोलताना तुमचं दत्ता भाऊशी असलेलं नातं बी ध्यानात ठेवा. कला आई साहेब तुम्ही घाबरताय वय कुणाला? रेखाला नाही म्हणजे ती हित येणार हे कळल्यापासून लय कालवा व्हायला लागली तुमच्या जीवाची. हा आणि ही परत येणारी रेखा जुनी रेखा नसल तर तू तिला भेटली ती हा? त्या रेखाला या वाड्यात परत आणण्यामागं जर का तुझा डाव असेल तर आई साहेब काय करू शकत्या लवकर समजेल तुला. आमच्या दत्ताच्या भावनांची जो कुणी बी खेळ त्याचा या जगातला खेळ संपला म्हणून समज. भुक्ती करून टाकू आम्ही. तरी बी येणारी रेखा बदललेली असेल तर म्हणजे इथं आल्यानंतर तिनं दत्ता भाऊची माफी मागितली तुम्हाच मान दिला आणि पुण्यांदा लग्न करायचा आग्रह केला तर काय कराल? उद्ध्वस्त झालेल्या दत्ता भाऊचं आयुष्य परत त्या पोरीनं उभं करायचा आग्रह धरला तर काय कराल आई साहेब? असं कसं हा असं कसं? अहो ताईसाहेब इतकी वर्ष रेखा होती कुठं आणि आज अचानक दत्ता भाऊ आणि हे घर कसं काय आठवलं? आणि ताईसाहेब तुम्ही मला सांगा
तिने तुम्हाला का फोन केला? डायरेक्ट दत्ताभाऊनं का नाही गाठलं? ती दत्ता साहेबांना कशी फोन करेल? तिने दत्ता साहेबांना किती दुखावले याची जाणीव तिला पण असेल. आणि तिला जर परत या घरात यायचं असेल तर आधी ती आई साहेबांची माफी मागेल. कारण त्याशिवाय दत्ता साहेब तिची सावली बी बघणार नाही. बरोबर ना? मला काय माहित? हा, म्या काय सांगू? पण मग करायचं काय? तिला येऊ दे, ती काय येते ते समजू दे. त्यानंतर तुम्हीच ठरवा काय करायचं ते. तर आम्ही एकटं नाही काय ठरवणार. आमच्या संगत तुला बी ठरवावं लागेल. आपण असा कसा गेला तो? हा काय? नाही थांब, मी बघतो. थांब हा थांब थांब. अय अविनाश, काय झालं? अहो आई साहेब, अहो तो सोमनाथ ऊसतोड कामगार गेला? नाही नाही, अहो तो आपला ऊस परस्पर इकून गेला, फरार झालाय तो. कधी गेला? झाले 2 दिवस. गद्दाराला माफी नाही. मग तो गद्दार बाहेरचा असो नाहीतर घरातला. ताईसाहेब, त्या सोमनाथला मी ओळखतो. तो तसा माणूस नाही आहे. शंकर्या, जे जसं दिसतं तसं नसतं. ठाव आहे ना हो तुला? दत्ताला फोन लावर आणि सोमनाथकडे जायला सांग. आज एकाने केलंय, उद्या दुसरा, परवा तिसरा. ते काही नाही, सोमनाथ इथं आण म्हणावं. अहो मगच धरणं फोन करतोय दत्ता भाऊश्री. दत्ता भाऊ फोन उचलीनं झालेत. दत्ताभाऊ गाडी चालवत असतील, मंदिरात गेले. तू कुठं निघालीस? कलाताईंना खायला देते ना. राहू दे, ज्योती हाय नव, ती बघल काय करायचं ते. तू तू दत्तासोबत सोमनाथच्या गावाला जा. अहो आई साहेब, अहो ही पोरगी काल आली, हिला तुम्ही काल आलेल्या पोरीनं मघाशी काय केलं ते जरा सांग. ते आपलं हा, आपण काही नाही केलं. तिनं दत्ताभाऊंची दारू बंद केली. हे कधी घडलं? जेव्हा घडायचं होतं तेव्हा घडून गेलं. रेखा परत येते, त्याचा दत्ताला बी लई धक्का बसलाय. उगा गरमागरमीमध्ये त्याच्या हातनं कुठली चूक व्हाय नव्हे. आणि तसं बी तो नक्षत्राचा ऐक, तेव्हा तिलाच जाऊ दे त्याच्यासोबत. जाशील ना? शंकर्या, जी ऊसतोडीचा हिसाब घेऊन ये. होय ताईसाहेब. आणि नक्षत्रात उग खाण्यापिण्याचं जे काही असेल ते ज्योती बघत. तू जरा आता घरातल्या व्यवहाराकडे लक्ष दे. वा वा वा, नक्षत्रा मॅडम. नक्षत्रा मॅडम यांची पाटीलवाड्याची वेस ओलांडून ऑफिशियल एंट्री झाली बाबा. एंट्री तर कवाच झालती. तुम्हासनी आज दिसली. डोळ्यावर अहंकाराची झापड असली की कमी दिसते. नक्षत्रा, तोंडाला आवर घालायचा. काय बोलतोय, कुणाशी बोलतोय याचं भान ठेवायचं. कुणाशी बोलते हे मला चांगलंच ठाव आहे. काय बोलते हे बी मला ठाव आहे. पण तुम्ही अजून काहीच ऐकलं नाहीये हे ध्यानात ठेवा. कलाताई, रेखा परत काय येते
ते मला बी बघायचंच आहे. पण तुम्ही समद्यांनी ध्यानात ठेवायचं, त्या दत्ता साहेबांना रेखांनी त्रास दिला आणि त्याच्यामध्ये तुमचा हात, पाय, कान, नाक असल समद वेगळं करून ठेवेल. तर तू भारी पडल. एकेकाला भारी पडल. ए तुझ्या दत्ता भाऊ, दत्ता भाऊ कुठं होतात? केव्हापासून इथं वाट बघतोय तुमची? हा, कुठं होतात तुम्ही? पाहायला काय लागलं? दगड लागलाय. दगड लागला? बघू बघू कसं काय लागलं दगड? हा? ए बाजूला होय, त्या दगडा जाऊन विचार. सरळ उत्तर द्यायचंच नाही ठरवलं वय, राहिलं मग. उगाच डोसकाचं बुसकट करू नका. काय झालं? अहो दत्ता भाऊ, कुठं होतात तुम्ही? हा, पाणी वाट. हे घ्या. सांगा कुठं होतात तुम्ही? हा, अरे हा दुका नको. हा, जुआ. हा, सांगा आता सांगा कुठं कुठं होतात, कुठं होतात तुम्ही? हा, सकाळच्याला सांगितलं होतं महादेवाच्या मंदिरात निघालोय म्हणून. मोबाईल मोबाईल बंद पडलाय. पण एवढ्या चौकशा कशाला करायला? आग बिग लागली काय कुठं? नाही ते ए तरी एकाबद्दल काय विचारलंस ना, वीचच दात पाडीन. दुसरं काय असेल तर बोल. नाही, रेखाबद्दल नाही बोलायचंय, दुसरंच आहे. हा मग बोल. बरं आज जात जाऊ, मला भूक लागली. आले दत्ता साहेब, हे जेवण जेवल्यावर त्यांना काय वाटतंय हे ऐकायचंच आहे मला. तुझ्या तोंडाचा डीजे चालू कर की आता. तो सोमनाथ आहे ना, हा. तो ऊस विक्रीचे पैसे घरी न देताच गायब झाला. काय सोमनाथ? होय, तो डोंगराच्या पलीकडचा आंबवाडीतला सोमनाथ. त्योच. अरे पण तो असं नाही करायचं रे. मी पण हेच सांगितलं, पण हे तुला सांगितलं कोणी? अविनाश भाऊने सांगितलं. जाम भूक लागली, खायला काही दिसेना झाले. हा, हा हे बघ, याला म्हणतात नशीब. आई साहेबांनी माहित होतं की पोरगं उपाशी आहे, म्हणून त्यांनी आपल्यासाठी प्लेट वाढून ठेवल्या. हा, हा, हा. काय चव आहे आई साहेबांच्या आता. वा, दत्ता भाऊ, मी बी तुम्हाला शोधत भटकत होतो. मग आता आलोय की. बोल. तसं नाही, म्हणजे मी पण फिरत होतो ना, म्हणजे फिरत होतो म्हणजे मी तुमची शोधत शोधत मी थकलो तुमची वाट बघत हे इकडे इकडे झोपलो होतो दत्ता भाऊ, तुम्ही एकटेच खाताय. भूक लागली ते सांग की. पडद्या मागणं दगड कशा आणतेस? दर ठीक आहे. हा वा, काय फक्कड भाजी केले. वा, मस्त. ताई साहेब, वा वा वा. अरे आईच्या हातचं जेवण म्हणजे अमृत आहे, अमृत. त्या सोमनाथचं काय म्हणत होता? उद्या सकाळी तुम्हाला सोमनाथच्याकडे जायचं. जाऊयात आपण. नाही, मी नाही येणार आहे. का? तुला कुठं डीजे वाजवा जायची? ह्या इथंच आहे, तुमच्यावर नक्षत्र येणार आहे. उगी 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 वर 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 बघा बघा, तुमची सासू कांदा खाते बघा वर. नका बघू,
ओ दत्ता भाऊंचे सासूबाई निघा. शंकर्या, नक्षत्र उद्या माझ्या बरोबर कशाला येणार आहे? आता याचं उत्तर ताई साहेबच देतील तुम्हाला. म्हणजे नाही, म्हणजे त्यांचंच फरमान आहे ना. मी जातो एकटा, आपल्याला कोणाची गरज नाही. ताई साहेबांनी सांगितलंय, मग कसं करायचं? दत्ता भाऊ, तुम्ही आधी पोटभर खा. ताई साहेबांचे काय बोलत ते उद्या बघा तुम्ही. हे मात्र मुद्द्याचं बोललास. खा. वाढले ना ते, खा. कोण आहे रे? कोण आहे? मी आहे नक्षत्रा. साफसफाई करत होते आतमध्ये. उद्याचा निरोप मिळाला असेल. वय तुला आपल्यावर यायची गरज नाही, आपण एकटा जाईन. अहो दत्ता भाऊ, तिला घेऊन जा की. त्या डोंगरावर मंदिर आहे, तिकडे घेऊन जावा. हा, कृष्णा नदीचं काठ आहे, तिकडे घेऊन जावा. ते आपलं तिकडे हे आहे, तिकडे घेऊन जावा. हा, परत आपलं ते तिकडे घेऊन राहू दे, नका जाऊ. बोला ताई साहेबांशी. आपल्याला काय, ज्याचं करावं भलं ते म्हणतो आपलंच खरं. चल, हात धुला. हा, पायाला काय झालं यांच्या? त्यांची चालत तशी आहे. लहानपणी लय लंगडी खेळत होते. डीजेलाच वाजायला लागला. ते दत्ता भाऊंच्या पायाला दगड लागलाय. शंकर दादा, या सावकार. जेवलीस? नाही. मग आता काय? तुझ्या नशिबाचा रंग बी तुझ्या रंगवानीच आहे. आता राहा उपाशी. समद जेवण संपलं. बर. बर बर काय? आणि तू का नाही जेवलीस? ते दत्ता साहेबांना जेवायचं होतं ना, मग त्यांना वाढलं. वा, आईजीचं जीवावर बाईची उतार. तुला लई हाऊस आहे ना व मोठेपणा करायची. आता राहा उपाशी. आणि हा, ते सांगायचंच राहून गेलं, मी कुठली बी गोष्ट अर्धवट सोडत नाही. नक्की काय बोलायचंय तुला? माझ्या आईला गावाला परत पाठवलं तू, आणि ह्याच्या मागचं कारण मी शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही. गप्प तर कोणीच बसणार नाही. तर त्यांना खरं कळलं तर? काय काय खरं? हेच की ती तुझी खरी आई नाहीच. काय? ज्योती, मी सांगितलं म्हणून तुला इथे कामावर ठेवले, आणि तुला इथे कुणी पाठवले हे मला माहित नाही. पण तू ज्या बाईला इथं आई म्हणून आणलीयस ती तुझी खरी आई नाही हे सत्य आहे. समजलं का? बरं बरं, हे तोंड चालवण्यापेक्षा हात चालव. ते बघ, दत्ता भाऊंचं ताट तसंच आहे, ते धुवून टाक. हा, मी आहे ते. हळवंटात पाणी शोधणाऱ्या प्रवाशाला अगदी पावसाने गाठावं असं झालेलं असं. तुमच्या ताटातल्या उष्ट्या भाकरीनं माझं पोट भरलं असेल नसेल, पण मन भरलंय. पनवती आहे ही. आता काय केलं मी? ते बाई, तुला काहीतरी बोललो का आता मी? अहो, आत्ताच तर तुम्ही म्हणला पनवती पनवती. ते त्या अमावस्येला, हा, नक्षत्राला. नाहीतर काय. का? तिनं काय केलं परत? या
गाडवा पुढं वाचली कथा कालचा गो कलाताई काय म्हणलं तुम्ही मला हा काय म्हणला बंद थोबाड बंद करायचं एकदम. अगं रेणुके, जो माणूस दारू पिऊन गावभर धिंगाणा करायला हवा होता तो तोंड शिवून गप बसलाय घरात त्या पोरीमुळं. ती नक्षत्रामध्ये बोलली माती तिनं खाल्ली. तेच रेणुके तेच. अगं जो आपल्या बहिणीचं ऐकना आईचं ऐकना तो त्या काल आलेल्या टोणगीचं ऐकायलाय ग. काहीतरी बंदोबस्त करायला लागल बघ. दत्ता भाऊंचा अविनाश भाऊ दिवा घेऊन कुठं गेलता रे शोधायला हिला? हा एक अंदाज बरोबर येईना या बाईचा. अगं अनुवंशिक आजार आहे, शेंबडेवाडीतून आलेला. ओ माझ्या माहेरला काय नाव ठेवायची नाही का? सत्य कशा पहिला पैसा. ए गप्प बसा तुम्ही दोघं. त्या औषधाचा आधी काहीतरी विचार करायला हवा. सतत सतत रस्त्यात आडवी येते. अहो कलाताई पण नेमकं करायचं काय? तुम्ही दोघी बी कशा पायी जीव जाळायला स्वतःचा? कशा पाय म्हणजे त्या नक्षत्रानं काय केलं ते बघितलं नाही का तुम्ही? तुमच्या भावाची दारू बंद केली तिनं दारू. मग करू दे की, काय चुकीचं केलं? जे केलं ते बरोबरच केलंय. तुमचीच कमी होती. अडगायचा का तुम्ही? आता तुम्ही पण तिच्या बाजूने मैदानात उतरालाय होय? तू बी तिची बाजू घ्यायलाय. हे बघा, ज्याच्या बाजूनं मैदानात उतरायचं त्याच्या बाजूने युद्ध बी लढलंच पाहिजे, असा कुठं नियम आहे? म्हणजे आता काट्यानं काटा निघत असेल तर आपण स्वतःला कशा पायी त्रास करून घ्यायचा? तुझ्या मेंदूत काय शिस्त आहे नेमकं? सरळ सरळ सांग बघू. कले समद इसकटून सांगतो. दत्ता नक्षत्राच्या प्रेमात पडेल का नाही माहिती, पण नक्षत्रा दत्ताच्या जवळ राहिली पाहिजे कायम, त्याच्यात अडकली पाहिजे. त्या समजात आपला फायदा आहे. कसं काय? इतकं लागलंय पायाला तरी पण बोलायचं नाही. आपला त्रास स्वतःचं दुःख लोकांना सांगायचं नाही. ही कुठली रीत म्हणायची दत्तासाहेब? अशाने तुमचं मन कसं समजेल मला आणि दुःख कसं समजेल? मला सांग कले, रेखा इथं आल्यावर काय होणार? रडगाणं कोणाचं? हे बघ बघ. रेखाचं. बरोबर, रेखाच. रेखा आपलं दुःख दत्ताला सांगणार. बरोबर. मग दत्ताचं काय होणार? सेंटिमेंटल ब्रेकडाऊन. म्हणजे रेखाचं दुःख ऐकून दत्ता इरगळणार. बरोबर. एक मिनिट कलाताई, तुम्हाला कसं माहित हो की रेखा इथं काय येते? हिचा अनुवंशिक आजार लईच वाढत चाललाय नाही? म्हणजे रेखाला इथं बोलवणाऱ्या कलाताई आहेत. नाही, कलाताई. इकडे बघ, इकडे बघ. मगाशी काय सांगितलं होतं? हा रेखा इथं का येते ते फक्त मला माहित आहे. सांगितलं होतं ना? विसरलीस एवढ्यात? मला वाटलं तुम्ही चेष्टाच करताय. अगं इथं जगण्या मरण्याचा प्रश्न आहे आणि तुला चेष्टा कसली सुचते का? हे बघ रेणुके, माझ्या डोक्यात काय होतं? हा एकदम साधं सोपं गणित होतं बघ. रेखा इथं येणार, त्याच्यामुळे तो दत्ता भाऊ पागल होणार, मग तो धिंगाणा घालणार, 4-5 जणांचे हातपाय तोडणार, पार कुटाणा करत फिरणार. पण नाही, असं काय बी झालं नाही. ती पोरगी आली आणि तिनं सगळ्यावर पाणी फिरलं बघ. त्या नक्षत्राला काहीतरी तंबी दिली पाहिजे बघा, नाहीतर या वाड्यातनं तिला तरी हाकललं पाहिजे. नाही 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 नाही, आता नक्षत्रा इथनं कुठेही जाता कामा नाही. ती आता कायम दत्ता भाऊच्या जवळच राहायला पाहिजे.
दत्तासाहेब, तुमचं दुःख मी माझ्याकडे घ्यायचा प्रयत्न करते. तुम्हाला लागलेला चटका माझ्या मनालाही लागतो. मागे सोडलेल्या सावल्यांना परत बोलवू नका. आणि आता मला माझं काम करू द्या. तुम्ही झोपून राहा. पर त्या नक्षत्राला या वाड्यातनं बाहेर का नाही काढायचं? कारण डाव आपल्या हातात आहे. राजा राणी एक्का समधे आपले गुलाम आहे. फक्त गरज आहे आता एका जोकरची. एक असा जोकर ज्याला पाहिजे तिथं पाहिजे तसा फिरवता येईल. आणि तो जोकरचा पत्ता म्हणजे रेखा आहे. पर काय हो, तुम्हाला असं काय वाटतंय जसा तुम्ही विचार करणार तसंच समजा घडल म्हणून? कारण तसा विचार केला तरच पुढचा रस्ता दिसतोय. चले, राजकारणातलं मायापेक्षा तुला समजात जास्त चांगलं कळतंय. पण ते राजकारण खेळायचं कसं हे मी बी शिकलो की. राजकारणाचाच एक धडा आहे. शत्रूला असं वाटत असतंय की जे आपलाच आहे तसं त्याला वाटू द्यायचं, त्याला गाफील ठेवायचं आणि मग मौका पाहून घाव घालायचं. त्याच्यातच खरी मजा आहे. खरे, कारण आपण हरलोय हे शत्रूच्या ध्यानात येईपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली असते. आणि मग तलवारीवर मान ठेवण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच उरत नाही. अविनाश भाऊ, तुला नेमकं काय म्हणायचंय येतंय माझ्या ध्यानात. हा, नक्षत्रा दत्ताच्या प्रेमात, रेखाचं दुःख कळल्यावर दत्ता रेखाच्या प्रेमात. मग नक्षत्राचं काय होणार? प्रेमात प्रेमभंग झाल्यानंतर काय होतंय? भर चालण्यात बे आमोशा दिसती. अरे मेरी बायको, काय एकदम बेस बोललीस बघ. एवढी हुशार असशील असं वाटलं नव्हतं. पर दत्ता भाऊ त्या रेखाच्या प्रेमात परत पडलेच नाहीत तर? कोण आहे रे? अहो, मी आहे नक्षत्र. तू काय करतेस? तुमच्या पायाला लसूण आणि तेल लावत होते. गरम तेल? होय. हो, लसणाच्या पाकळ्या गरम तेलात टाकलं की नाही की त्याचं सत्व ना उतरतं तेलात. आणि मग म्हणून मी मंद आचेवर ठेवलं होतं आणि 4 पाकळ्या टाकल्या होत्या. पण मध्येच ज्योती आली आणि मध्येच तिने जास्त गरम केलं ते तेल, म्हणून ते जरा गरम झालं असेल. मग मी परत मंद आचेवर केलं. ए बाई, कुणी सांगितलं? नाही, कुणीच नाही, मीच आपलं. कशाला? तुमचे पाय लागले ना म्हणून हे लावलं की बरं वाटेल तुम्हाला. पायाला तेल लावलं किती गडबड होतं, समजत नाही तुला? त्यासाठीच तर हा नॅपकिन ठेवलाय. हे बघा. खाली उतरलो तर तसंही गडबडच होईल ना. अहो, तेल घरभर झालं तर घेईन मी पुसून. तुमचा पाय बरा झाला पाहिजे. होईल की. दुखणं काय कायमचं राहतंय वे? दत्तासाहेब, दुखणं काय सांगून येतं का? की जाताना पण ते सांगून जात. आणि टिकलं तर वर्षानुवर्ष टिकतं. उगा डॉक्टर बनायला जाऊ नकस. चांगला झोपलो होतो, झोपेचं खोबरं केलं माझ्या. अहो, तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा मला, पण दुखण्याकडे लक्ष नाही दिलं, वेळेवर काळजी नाही घेतली तर पायाची सूज वाढेल. नीट लाव मग. इथं कुठं सांडलेलं मला चालत नाही. अहो, नॅपकिन त्यासाठीच ठेवलंय की.
गरम आहे काय ढोरांना लावते वे वय वय मी ढोर दिसतो तुला तसं नाही, तुम्ही गरम आहे म्हणलात ना, त्याला वय म्हटलं, चुकलं. जरा दमान लाव. पेन आहे एवढा हळू. लावते, फास्ट लावते. पाय ठेवला दगडावर असं झालंय. आता रस्ता म्हणला की दगड असायचंच, आपणच जरा डोळं उघडं ठेवून चालावं. पायाला तेल लावायला आलीस का शाळा घ्यायला? नाही, तेल लावते. तुमच्या बरोबर कसं बोलावं तेच कळत नाही मला. दत्ता रेखाच्या प्रेमात पडला नाही तरी बी बाजी आपणच मारणार. ते कसं? कारण नक्षत्रा घर काम करती आणि असली पोरगी दत्ताच्या जवळ गेलेली आई साहेबांनी अजिबात पटणार नाही. नाही, चुकताय तुम्ही, चुकताय. अहो जर तसं असतं तर आई साहेबांनी नक्षत्राला त्यांच्या बरोबर कसं पाठवलं असतं? आपला धाक कमी होऊ नये म्हणून. एकंदरीत काय काय बी झालं तरी चीज बी आपली, पट बी आपली. तुमचा शहाणपणा तुम्हाला नडू शकतो. म्हणजे बघा, दत्ता भाऊ त्या रेखाच्या प्रेमात पडलेच नाहीत आणि चुकून जर नक्षत्राच्या प्रेमात पडले आणि त्या रेखाला या घरातनं हाकलून दिलं तर तर काय करणार आहे तुम्ही? नाही 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 नाही, असं होऊच शकत नाही. होऊ शकतं. कले, अगं काय झालं तुला? नाही, ह्यांचा अनुवंशिक आजार तुला लागला का काय? तसं नाही अविनाश भाऊ, पण नक्षत्रा दत्ता भाऊच्या प्रेमात किती बुडालीये हे आपल्याला शोधावं लागल. आणि ती जर दत्ता भाऊच्या प्रेमात पडली नसल तर काय करायचं याची बी व्यवस्था बघावी लागल. पण ती रेखा केव्हा येणार आहे? आता पाय असाच उशीवर ठेवा, बरं वाटेल. नाही वाटलं तर मग तुम्ही माझा पाय तोडा. एवढा विश्वास कोणावर? स्वतःवर का त्या औषधावर? दोघांवर. असं वय, पाय बरा झालाच पाहिजे. असं बोलणारी माणसंच घाव देतात. घाव काही श्वासानं बरा होत नाही. होतो दत्तासाहेब, घाव देणारा विचार करत नाही, पण औषध लावणारा तो घाव बरा व्हावा असंच विचार करून औषध लावतो. आणि घाव किती पण मोठा असला ना तरी तो बरा होतोच. कारण औषध लावणाऱ्या माणसाची प्रार्थना घाव देणाऱ्या माणसाच्या इच्छेपेक्षा मोठी असते. एक वेळ घाव भरत, परवन तसंच राहतो. जन्मभरासाठी राहतो. वार करणाऱ्याची आठवण करून द्यायला. त्याच्यावरचं औषध अजून सापडले वे. विश्वास, विश्वास हेच औषध त्यावर. माझ्यावर विश्वास ठेवा दत्तासाहेब. नुसता घावच नाही, त्याचं वन बी शिल्लक ठेवणार नाही. झोप आता.
तू दिलेलं घाव अजून भरून आलं नाहीत. नको येऊस परत. दत्ता संपत नको येऊस. काय घाबरायला काय झालं एवढं? कुठं काय? चोराच्या मनात चांदणं. नाही, चांदणं नाही. मग दत्तासाहेब. हे काय बोलतेस ग तू? माझ्या मनात जर कुणी असेल तर ते फक्त दत्तासाहेब आहेत. कळलं? तोंडाला वर घाल, नाहीतर नाहीतर काय कळलं ताई? महाराज, गळा दाबाल माझा की जीव घ्याल? घेईन जीव. घ्या की, पण जो जीव माझ्याकडेच नाहीये तो तुम्ही कसा घेणार? याचा विचार केलाय? हे चिचून रे. अगं कोणाशी बोलतेस ठाव आहे नव? होय, तुम्ही कोण आहात आणि काय करू शकता ते चांगलंच ठाव आहे मला. रेखा, ती तुमच्याच कृपेनं परत येत आहे ना? रेखाला पुण्यांदा इथं तुम्ही आणताय आणि का आणताय हे बी माहित आहे मला. काय पण काय बोलतेस ग? हा, आणि एवढं माहितच आहे तुला तर ही तर कशा पायी उभी आहेस? जा की समजानं बोलाव, जाऊन सांग. माहित आहे, सांगणारच आहे. असा पुरावा शोधून काढणार आहे म्या. तुमच्या चक्रव्यूहात तुम्हीच अडकणार आहात आणि योग्य वेळ आली सगळ्यांना समजलच कोण खरा चोर आहे आणि कोणाच्या मनात चांदणं आहे ते. मी सांगितलेलं कायम लक्षात असू दे. माझ्यापासनं सावध राहा. लईच बोलायले ही पोरगी. आमचा प्लॅन ह्या पोरीला कसा समजला? कोणाचा जीव वर आलाय? कुणी केली असेल आमच्याशी गद्दारी? दत्ता तिकडे येतोय, तेव्हा सांभाळून घ्या काय. आणि हो, प्रकरण जर हाताबाहेर गेलं तर ते तुम्ही मिटवायचं तुमच्या पद्धतीनं. आलं का ध्यानात? वय वय, ठेवतो आता फोन. महेश्वरी, बोला. आंबावाडी पोलीस स्टेशनला फोन लावला होता. सोमनाथला भेटाय दत्ता जातोय ना? तेव्हा तिथं काय झालं तर टेन्शन नको आपल्याला. हाय साहेब, काय रे? हो, एवढं समजा कसं काय जमतो तुम्हाला? म्हणजे नाही म्हणजे बाहेरच्या लोकांना सांभाळायचं, दिवसभर धावपळ करायची, परत घरात येऊन समजा एक नंबर सांभाळायचं, एवढं कसं काय जमतं तुम्हाला? तुझी तब्येत बरी आहे ना? व नाही म्हणजे आज अचानक असं काय बोलायलायस तू? आई साहेब, तुमच्या हाताला वेगळीच चव आहे. काल रातच्याला काय भारी जेवण बनवलं होतं तुम्ही. लय पोटभर जेवलो. काय फक्कड जेवण होतं. ए दत्ता, नाही म्हणजे खरंच तुझी तब्येत बरी आहे ना? व ती कालच्याला बाटली फोडली आणि आज सकाळच्याला जाऊन पुन्हा ढोसून आलायस. नाही आई साहेब, असं काही नाही. पण तुम्ही असं काय विचारताय? काय नाही, काल तुम्ही जो पराक्रम केलाय म्हणजे तू काल जी काय बाटली फोडलीस ना, व त्यामुळे आमच्या जीवाला लई शांतता मिळाली बघ. लई बरं वाटायलंय आम्हाला. मग काय एवढा आनंद झाला आम्हाला की रातच्याला लवकर झोपी गेलो बघ आम्ही. आणि खरं सांगतोय, आमच्या ध्यानातच राहिलं नाही रातच्याला जेवण बनवायचं.
आमच्या तर डोक्यातच आलं नाही आम्ही जेवण बनवलं नाही तर आमचा पोरगा उपाशी राहील म्हणून. पण या पोरीचे उपकार बरं का, रातच्याला तिने जेवण बनवलं म्हणून नशीब. अहो आम्ही बी काल रगड जेवलो. ए पोरी, तुझ्या हाताला एक नंबर चव आहे हा. पण मला नवलच वाटतंय, आजपर्यंत या वाड्यात आधी असं झालंच नाही कधी. यो दत्ता त्याच्या आईशिवाय दुसऱ्या कुणाच्या हातचं खातच नाही बघ. अहो आईच्या हातची आणि मायेची सर दुसऱ्या कोणाला कधीच येणार नाही. आणि आई साहेबांच्या हातची चव माझ्या हाताला कशी येणार? मी फक्त कोणी उपाशी राहू नये म्हणून उगा काहीतरी शिजवायचा प्रयत्न केला. होय तर तशी बी तुझी डाळ आता लई शिजायला लागली या घरात, नाही का? तुझं काय आता? माझं माझं काय आई साहेब? हा, आता घरातल्यांना सोडून बाहेरच्यांवर जास्त विश्वास लावताय तुम्ही. काय बोलणार मग मी? हा, माझं काय नाही. शंकर्या आला असेल. शंकरे, हो, ती गाडी कामाला लावली होती ना सर्व्हिसिंगला, ते चावी घेऊन आला असेल. जा बघ जा तू. आणि नक्षत्रा, तू बी आवरून घे, तुला सोमनाथकडे जायचंय माहितीये ना? होय. शंकर्या, फुलं इकायचं नवीन धंदा चालू केलास काय? आधी ही घ्या तुमच्या गाडीची चावी. झालं काम? हा, एकदम मस्त चालणार गाडी. दत्ता भाऊ, ह्याच काय करू? काय ते? अहो दत्ता भाऊ, फुलं आहेत. मला पण दिसतंय की, पण कोणी दिल्यात? मला काय ठेवा, मी आलो तेव्हा इथं ठेवली होती. दत्ता, अरे दत्ता. हा, आलो. अहो दत्ता भाऊ, ह्याच काय करायचं ते तरी सांगा. दत्ता, जाता जाता मंदिरात जा, वाटेत दत्तगुरूंचं स्थान आहे, तिथं फुलं वाहा आणि मग पुढे जा. हं? काय रे शंकर्या, ही फुलं कुठून आली? अहो ताई साहेब, मी आलो तेव्हा दारातच ठेवली होती. दारात? कागद कसलाय? बघू. चिठ्ठी. चिठ्ठी? चिठ्ठीच आहे बघा. तू दिलेल्या फुलांना मी तुडवले होते पायी. आता कुणी कुणाला तुडवलं? हा, तुझं नाकारलेलं प्रेम परतून येऊ शकत नाही. एकच सत्य आयुष्यात उरले आहे, स्वतःला विसरेन पण तुला विसरू शकत नाही. हे दत्ता भाऊ, या वळी ओळखीच्या वाटतात वय? दत्ता एकच सांगतो आणि फायनल सांगतो, ती फुलं जर रेखानं पाठवली असत्याल तर ती माझ्या मैतावर घालायच्या पण लायकीची नाही. दत्ता, अरे काय बोलायला आहेस तू? शुभ बोल की.
आणि तुझ्या मैताच्या आधी तुझ्या आईची चिता तयार असेल. हे अहो असं नका बोलू. मग तू तरी कशा पायी मरण्याच्या गोष्टी करायलास? तो कागद आधी फाडून टाक आणि फेकून दे. दत्ता भाऊ, शंकर दादा, माझं एक काम करा. बोल की. वस्तीमध्ये जा आणि ती फुलं कोण घेऊन आलं होतं याची चौकशी कराल. चौकशी? वय सकाळच्याला बाजारात गर्दी कमी असते. ती फुलं कोण घेऊन आलं होतं हे लगेच कळेल. जा. हा. घ्या जखम मांडीला आणि मलम दांडीला. हा, आता कशा पायी हे सगळं बघत बसायचं? फुलं फेकली नव, ही चिठ्ठी बी फेकून द्या लगेच. अहो काय करायचंय? कुणी ठेवली, कधी ठेवली, कशी आली, काय करायचंय काय मी म्हणतो. हा, हे समद रेखानं पाठवलंय, संपला विषय. तरी पण कलात आहे, आपल्याला समजायला नवं तर फुलं पाठवणारा माणूस कोण होता ते. समजून काय करायचंय? हा, हे कोण करायलंय हे न कळण्या एवढं दुष्काळ नाही म्या. हे समजा रेखा करायली. दत्ता, तो कागद आधी फाडून टाक. आई साहेब, आज दारापर्यंत कुणीतरी येऊन पोचले, ते बी आपल्याला न कळत. उद्या वाड्यापर्यंत पोहोचल. आणि जर हे रेखानं केले तर ते का केले हे कळायला न ग. पण हे समज करून मिळणार काय आपल्याला? त्या माणसाची ओळख. नाही म्हणजे हे समजा रेखा करायली का अजून कोणी हे आपल्याला कसं कळेल? कुणाला उगाच आरोपीच्या पिंजऱ्यात का उभं करायचं? आणि हे समजा तिनंच केले हे कशावरून? मग दुसरं कोण असणार? रेखाने हे केले असंच सगळ्यांना वाटतंय ना. वय मग कुठे आहे रेखा? तिनं माणसाला पाठवलं आणि सांगितलं ती फुलं दाराशी ठेव, दत्ता साहेबांच्या हातात देऊ नगस. तसं बघायला गेलं तर मला हिचं म्हणणं पटतंय. रेखानं फुलं पाठवली, मग दारात का ठेवली? अहो अण्णा, कारण तिला माहिती आहे दत्ताभाऊच्या हातात फुलं दिली तर तो चिडणार. माहिती आहे, मग पाठवली कशाला? आई साहेब, या कागदावरची अक्षरं तपासली की समद कोड सुटल बघा. शंकर दादा, तुम्ही जा आणि शोधून काढा ती फुलं कुणी आणून ठेवली. वय दत्ता साहेब, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. विचार. रेखा आता ह्या टायमाला कुठं असेल ठाव आहे तुम्हासनी? नाही. बरं, रेखा इथे कधी येणार आहे हे समजासनी माहीतच असेल. म्हणजे तुम्हाला कुणालाच ठाऊक नाहीये ती इथे कधी येणार आहे. आई साहेब, तिनं ती कधी येणार आहे तो वार, दिवस, तारीख काहीच सांगितलं नव्हतं. नाही. रेखाने तुम्हासनी फोन केला होता ना ग? होय हाय साहेब, रेखाचा फोन नंबर आहे ना हो तुमच्याकडं? होय, हाय मोबाईल मध्ये आहे. मग आत्ताच्या आता रेखाला फोन लावा आणि तिला विचारा हे समजा तिनं केलं का म्हणून.
आमच्या मोबाईलमध्ये रेखाचा नंबर आहे, जरा नंबर लावून द्या. हे म्हणजे आग इथून सुटून पोपट्यात सापडल्यावानी झालंय माझं. त्या रेखाला जर का फोन लागला तर माझं मड बसलंच म्हणायचं इथं. लागला. उचलते का? शंकर दादा, कळलं का कोण होतं ते? आपल्या वस्तूच्या इंटीला तो दूधवाला आहे ना, त्याच्याकडून सगळी खबर काढली आपण. काय काय म्हणाला तो? बघितलं का त्यानं? हा नाही नाही, म्हणजे सांगितलं का कोण होतं, काय बोलला? होय, काय सांगितलं त्यानं? त्यांनी सांगितलं वस्तीमध्ये तरी फुलं घेऊन कोणी आलं नाही सकाळी. रेखा फोन उचलणं झाले. नक्षत्रा, तुला असं का वाटायले की ती फुलं रेखानं न पाठवता दुसरंच कोणतरी पाठवलेत म्हणून? कारण रेखा आपल्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणारच नाही. एवढी मूर्ख नाहीये ती. आणि असं काहीतरी केलं तर दत्तासाहेब काय करतील ह्याचा अंदाज आहे तिला. पण मग दुसरं कोणी असं मुद्दामून का करल? दत्तासाहेबांना त्रास द्यायला. नाही म्हणजे रेखाचं नाव जरी काढलं तरी दत्तासाहेब चिडतात, त्यांचं डोसकं फिरतं की ज्यांना माहिती आहे त्यांनीच हे समज केलं. पण आपल्या घरात समजेच नाही माहितीये. पण फक्त घरातल्यांनाच नव. होय, बाहेरच्या लोकांनी तसलं काय माहितच नाही. म्हणजे नक्षत्रा, तुला काय म्हणायचंय ते येते आमच्या लक्षात. काय असे समजे माझ्याकडे काय बघताय? हा हो आईसा, मग तुम्हाला काय वाटतंय? ती ती फुलं मी आणून ठेवली इथं दारात? हा ते समजेलच. तुम्ही सोमनाथकडे जायची तयारी करा. वय त्या फुलाचं आणि फुल पाठवणाऱ्याचं काय करायचं ते आम्ही बघतो. नक्षत्रा, आटप लवकर. दत्ता, आता उशीर नका व्हायला, तुम्ही निघा लवकर. रेणुका आणि अविनाश कुठे आहेत? बोलवा त्यासनी. घरचा भेदी कोण आहे हे आज समजायच हवं. डोसका आऊट झालंय माझं. दत्ता भाऊ शांत व्हा. अरे शांत व्हा, काय शांत व्हा? ती पोरगी परत इथे येते. त्या पोरीचा विचार का सोडून देत नाही तुम्ही? तुला समजत नाही कर? त्या पोरीला कधी विसरलोच नव्हतो, पण त्या पोरीचा विचार सोडून द्या म्हणे. तिने जी काही फुलं पाठवली त्याच्यावर 4 वेळा लिहून पाठवल्यात. सेंटिमेंटल मामला आहे त्यो. सेंटिमेंटल मामला म्हणे? घाल ते चुलीत. ज्यांनी कुणी फुलं पाठवली ना त्यांना हेच पाहिजे होतं. नक्षत्र बरोबर बोलली. लोकांना माहितीये रेखाचं नाव काढलं की दत्ता भाऊंची तारच सटकते. उगाच माझ्या डोक्यात काय बी भरू नकोस. अहो, तुमच्या डोक्यात रेखा असेल पण तिच्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नका. आणि तुम्हाला त्रास झाला तर नक्षत्राचा जीव तुटतोय बघा. काय? ती बी सेंटिमेंटल आहे ना. म्हणजे तुम्हाला त्रास झाला की समद्यांना त्रास होतो, तसं तिलाही त्रास होतो.
आता काय पण झालं तरी त्या रेखाला तुमच्या डोसक्यातून कायमचं काढून टाकलं पाहिजे. जमणार नाही, या जन्मात तरी कधीच जमणार नाही. शंकर्या एक वेळ जखमीवरचा घाव भरल, पर यौवन आयुष्यभर तसंच राहील. रेखानं आपल्यावर केलेला वार आपण जलंभर ताजा ठेवणार. या जगात असं कुठला बी माणूस जन्माला आलेला नाही ज्याला बघून दत्ताच्या डोक्यात ती रेखा पुसली जाईल.